नमस्कार, मी भारत गोरेगावकर। लोकशाहीच्या मंगलमूर्ती आनंदमूर्ती या खास कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो। आपण आज पाहणार आहोत अष्टविनायकापैकी एक अत्यंत महत्त्वाचं आणि रायगड जिल्ह्यामधलं महड अर्थात वरदविनायक। आपण पाहू शकता मी आता उभा आहे, हा आहे मुंबई पुणे जुना महामार्ग। याचबरोबर याच मार्गालगत अगदी 12 किलोमीटरवरती मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग देखील आहे। याच महामार्गालगत अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती खालापूर तालुक्यामध्ये महड गाव वसलेलं आहे आणि याच गावामध्ये श्री अष्टविनायक क्षेत्र महड अशी ओळख असणारं वरदविनायकाचं मंदिर आहे। आता नेमकं हे गाव कसं वसलेलं आहे, महडमधल्या वरदविनायकाची मंगलमूर्ती कशी आहे, त्याचं दर्शन आपण लोकशाहीच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग पाहूया महडमधला वरदविनायक। मुंबई पुणे जुन्या महामार्गापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर महड गाव आहे। या गावाला प्रामुख्याने वरदविनायकामुळेच ओळखले जाते। अशा या वरदविनायकाच्या गावाचे आणि मंदिराचे दर्शन घेऊया। मंदिरापासून काही अंतरावरच स्वागत कमान उभारण्यात आली आहे। हे स्वागतद्वारच सुरुवातीला आपले लक्ष आकर्षून घेते। स्वागतद्वारावरील कोरीव नक्षीकाम म्हणजे आतील वैभवाची प्रस्तावना आहे। महड गावाच्या सीमेवरती आपल्या स्वागतासाठी एक कमान उभी केलेली आहे आणि आपण या दृश्यातनं पाहू शकताय अत्यंत रेखीव आणि कोरीव काम केलेलं वेगवेगळ्या पद्धतीची आकर्षक डिझाईन या कमानीवरती उभारलेली आहे आणि अतिशय बारीक कोरीव नक्षीकाम केलेली ही कमान सर्वांचं आकर्षण ठरते। अर्थात महडकडे आपण आलोय, महडच्या गावात आपण प्रवेश करतोय याचे संकेत देणारी ही कमान म्हणून पाहिली जाते आणि आपल्या सहज लक्षात येतं की ज्या वरदविनायकाच्या दर्शनासाठी आपण इतक्या लांबून प्रवास करून आलोय त्या वरदविनायकाच्या मंदिर असलेल्या गावामध्ये म्हणजे अर्थातच महडमध्ये आपला प्रवेश होत आहे। महड देवस्थान समितीसह महडचे ग्रामपंचायत प्रशासनसुद्धा आपल्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं संकेत या कमानीद्वारे आपल्याला मिळत असतात। चला तर मग आता पाहूया की वरदविनायकाचं रूप कसं आहे आणि वरदविनायकाचं मंदिर कसं आहे। शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या वरदविनायकाची आख्यायिकाही तितकीच निराळी आहे। महड गावात वसलेल्या वरदविनायकाचं आपण आता दर्शन घेणार आहोत। आपण या ठिकाणची दृश्य पाहू शकताय। महड मधलं वरदविनायकाची हीच ती मनमोहक मूर्ती आपण पाहताय। या मूर्तीचं खास वैशिष्ट्य ही पूर्वाभिमुख आहे आणि या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये 2 माणिक आहेत। ही आख्यायिका या ठिकाणी आवर्जून सांगितली जाते। अष्टविनायकामधला आणखीन एक महत्त्वाचा अधोरेखित झालेला भाग म्हणजे आपण अष्टविनायक यात्रा करत असाल तर केवळ रायगड जिल्ह्यातल्या महडमध्ये वरदविनायकाच्या मंदिरामध्येच आपण गाभाऱ्यात जाऊन गणपतीच्या मूर्तीच्या चरणांवरती नतमस्तक होऊन आपण दर्शन घेऊ शकता। ही मुभा फक्त आपल्याला रायगड जिल्ह्यात देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे। आज आपण मंदिर परिसरातला गाभारा जर पाहिलात तर अत्यंत उत्तम पद्धतीने फुलांच्या सजावट करण्यात आलेली आहे। अर्थात श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी लक्ष वेधून घेईल अशा प्रकारची सजावट केली जाते आणि त्यासाठी फुलं वेगवेगळ्या रंगाची वापरली जातात। आजही मनाला अगदी प्रसन्न करणारा देखावा फुलांचा साकारलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य भाविकांनी आज वरदविनायकाचं या ठिकाणी दर्शन घेतलं। देशाच्या कानाकोपऱ्यातून अष्टविनायक यात्रेला भाविक येत असतात आणि या गाभाऱ्यामध्ये वरदविनायकाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यावरती एक अनोखा आणि वेगळा समाधान त्या गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो। आज लोकशाहीची टीम आणि पर्यायाने मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतोय की वरदविनायकाच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मिळाली। या मंदिराला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व मंदिरासमोरील तलावाला देखील आहे। अष्टविनायक क्षेत्रापैकी एक महत्त्वाचं आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणारं महड गावातील वरदविनायक या मंदिराचे मुख्य पुजारी राजन झानपुरे सध्या लोकशाहीसोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या मंदिराचं महत्त्व जाणून घेणार आहोत। गुरुजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये। या मंदिराचं महत्त्व काय आणि आख्यायिका काय सुप्रसिद्ध आहे या मंदिराची? महाराष्ट्रात जे अष्टविनायक क्षेत्र आहे त्यातला हा 4था गणपती आहे शास्त्राप्रमाणे आणि गाण्याप्रमाणे 7वा गणपती आहे।
वरदविनायक, त्याच्यापुढे इच्छापूर्ती करणारा वरदविनायक आहे असं. या गणेश तीर्थामध्ये 1690 साली धोंडू पौटकर नावाच्या गणेश भक्तांना दृष्टांत झाला. ती मूर्ती तळ्यातनं मला काढा असा त्यांना दृष्टांत झाला. काढल्यानंतर कालांतराने हा समोर जो तुम्हाला एक दगडी कोनाडा दिसतो त्यामध्ये काही वर्ष ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली होती. कालांतराने गावदेवीच्या मंदिरमध्ये आणि पेशवाईच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं जातं. ठाण्याचे सुभेदार बिबलकर यांनी हे मंदिर बांधलं. अशी ही गणपतीची आमची मूर्ती आहे. गणपतीचे दुसरे हे म्हणजे या गणपतीचे वर्षामध्ये 2 उत्सव असतात, एक भाद्रपद आणि एक माघी उत्सव असतो. भाद्रपद उत्सव आम्ही स्थानिक पातळीवर साजरा करतो. माघी उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवस उत्सव असतो. त्यातील मुख्य दिवस म्हणजे विनायकी चतुर्थी. दुपारी 12:41 आणि बाप्पाचा जन्म होतो आणि ज्या कुठल्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही त्या दिवशी तिच्या ओटीमध्ये प्रसाद दिला जातो. म्हणून इच्छापूर्ती करणारा वरदविनायक. या गणपती संस्थान किंवा या महडला 12 महिने येणारे लोक असतात. खूप लोकांची इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तसेच गेले 2 वर्ष गणपती संस्थानच्या वतीने श्रावण महिन्यातील 4ही मंगळवारी बाप्पाला सजवलं जातं. कधी फुलांनी, कधी फळांनी, कधी नारळांनी. आणि या ठिकाणी धार्मिक विधी सहस्रावर्तनं ही केली जातात. अशाप्रमाणे 12 महिने या ठिकाणी भाविक येत असतात. गणपतीकडे काही ना काही मागत असतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. भक्तांचं आणि गणेशाचं अतिशय सलोख्याचं नातं आहे. मंगलमूर्ती मोरया. आपण मुख्य पुजाऱ्यांनी जी आख्यायिका सांगितली त्यानुसार मंदिरासमोर एक ऐतिहासिक तलाव आहे आणि याच तलावातून या गणपतीची मूर्ती सापडली होती. ही आख्यायिका आहे. आणि एकूणच अष्टविनायक यात्रा करणारे यात्रेकरू गणेश भक्त असतील किंवा जगभरातील गणेश भक्त असतील, हे भाविक महडला येऊन वरदविनायकाचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांचं मन समाधान होत नाही असं सुद्धा बोललं जातं. वरदविनायकाचं मंदिर कायम भक्तांनी गजबजलेलं असतं. इथे अनेक धार्मिक विधी सोहळे नित्याने सुरू असतात. मात्र त्यातही वेगळेपण म्हणजे हे मंदिर कधीही बंद नसतं. त्यामुळे दिवसातल्या 24 तासात भाविक कधीही येऊन दर्शन घेऊ शकतात. आपलं देवस्थान, आपलं देऊळ भाविकांसाठी 24ही तास उघडं असतं आणि तुम्ही अगदी मूर्तीपर्यंत जाऊन बाप्पाचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त भाविकांसाठी आम्ही अन्नछत्र चालवतो जे बिलकुल विनामूल्य आहे. तुम्ही भाविक आपली इच्छेप्रमाणे देणगी देऊ शकतात. त्याच्यासाठी आम्ही काहीही देणगी कंपल्सरी अशी घेत नाही. एक कुठचेही भाविक कधी पण आले की त्यांना जेवणाची सोय आम्ही करून देतो. हे एक खास वैशिष्ट्य आहे आपल्या गणपती संस्थान महडचं. ऑलरेडी आपला एक भक्तनिवास आहे, पण आपल्या भाविकांची संस्था एवढी आहे की ते एक भक्तनिवास अपुरं पडतं. तर फ्युचरमध्ये आता पुढे आम्हाला अजून एक मोठं भक्तनिवास बांधायची इच्छा आहे. त्यामुळे काय होईल की कुठूनही भाविक आला, कधीही आला की देवस्थानमार्फत अगदी स्वस्त दरात आणि एकदम व्यवस्थित त्यांची राहण्याची सोय करण्यात येईल. मंदिरात आरतीसह अभिषेक आणि मंत्रोच्चाराने वातावरण भारावलेलं असतं. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गणेश जपाने परिसर मंत्रमुग्ध झालेला असतो. सायंकाळची मूर्तीची पूजा म्हणजे अनोखे दर्शन समजले जाते. महड येथील वरदविनायकाच्या मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत. या मंदिराचं महात्म्य काय आहे आणि वरदविनायकाची मूर्ती नेमकी कुठं सापडली याबद्दल आपल्याला माहिती मिळालेली आहे. मात्र वरदविनायकाच्या मूर्तीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आता काही पुजारी आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. असंख्य गणेश भाविकांना हे जाणून घ्यायचं आहे लोकशाहीच्या माध्यमातून की वरदविनायकाची जी पूजा अर्चा आपण करता ह्या मूर्तीचं खास वैशिष्ट्य काय आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती जी आहे ही पूर्वाभिमुख आहे आणि ह्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये माणिक आहेत, माणिकरत्न आहेत. त्याच्यानंतर आपण अष्टविनायक केलेला आहे का? जर केला असेल तर बाकी कुठेही स्पर्शदर्शन नाही, इथे पायापर्यंत जाऊ शकता. हे ह्या मूर्तीचं मूळ वैशिष्ट्य. त्या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण मूर्तीच्या दर्शनासाठी थेट गाभाऱ्यामध्ये जाऊ शकता आणि बाप्पाच्या चरणांपर्यंत पोचू शकता. आपल्यासोबत आणखीन एक गुरुजी आहेत. अशोक गुरुजी, आम्हाला सांगा, दिवसभर दिनक्रम वरदविनायकाच्या इथला पूजेचा कसा असतो? सकाळी 5 वाजल्यापासून इथे पहाटे मंदिर उघडलं जातं आणि मंदिर उघडल्यानंतर पहिल्यांदा पूजा होते. पूजा झाल्यानंतर 6:15 वाजता आरतीचा कार्यक्रम असतो. दुपारी 12:30 वाजता किंवा 12च्या नंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी 6:15 वाजता आरती होते. असा हा रोजचा दिनक्रम आहे.
साधारण संकष्टी चतुर्थी अंगारकी विनायकी ह्याला या ठिकाणी कशा पद्धतीचा प्रतिसाद असतो? विनायकी मंगळवार, संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी याला सर्वांनो अगदी भरपूर लोक येत असतात आणि प्रत्येकाला इथे गणपतीला स्पर्श करून दर्शन करण्याची जे आहे ते खूप भावतं. एकूणच वरद विनायक अष्टविनायकापैकी एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि मुंबई पुणे ह्या दोन्ही शहरांचा विचार केला तर ह्या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती असणारं ठिकाण म्हणून देखील पर्यटकसुद्धा असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि अर्थातच गणरायाची ओढ असलेला भाविक वरद विनायकाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट गाभाऱ्यात प्रवेश असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. अष्टविनायक यात्रेतील भाविकांव्यतिरिक्त प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे येथील भाविक आवर्जून दर्शनासाठी येत असतात. महाड येथील वरद विनायकाच्या दर्शनासाठी अर्थातच जी गणेश भक्तांची भाविकांची गर्दी असते त्याच पद्धतीने आजही भाविकांची गर्दी लोटलेली आहे. काही भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेत, ते आता लोकशाहीसोबत आहेत. नेमके कुठून आलेत, वरद विनायकाचं दर्शन घेतल्यानंतर काय भावना आहेत हे त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणणार आहोत. मला सांगा, आपण कुठून आलात, प्रवास कसा केलात आणि वरद विनायकाचं दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतं? सर, मी 1-2 वर्षापूर्वी ते अष्टविनायक आले होते, पण माझा मुलगा आज मुंबईला राहतोय. पण मी त्याला म्हटले की बा एवढ्या जवळ, इतक्या लांबून आपण पैसे खर्चून आलो होतो 2 वर्षापूर्वी, पण इतक्या जवळ असताना मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे गणपतीचं. तुम्ही महाराष्ट्रातनं कुठले आलात आणि मुंबईत? औरंगाबादहून पडेगाव, तिथून मुलाकडे मुंबईमध्ये आला होता. आलं होतं. पण मी सर जास्ती ओढ मला असं वाटलं की महाड गणपतीला आपण आलो होतो 2 वर्षापूर्वी, पण आता इतक्या जवळ असताना मला पहिले दर्शन घ्यायचं आहे. आज एकादश होती, एकादशीमुळं प्रथम पुण्य तेच आहेत आणि त्याच्यानंतर तो आज नवसाला पावणारा गणपती आहे, त्यामुळे दर्शनाला आईला घेऊन आलो आहे, मिसेसला घेऊन आलो आहे. काय बाप्पाकडे साकडं घातलं, दर्शन घेतल्यावर कसं वाटलं? आम्ही पिंपरी चिंचवड इथून आलेलो आहे आणि गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर अति प्रसन्न वाटतंय. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटतंय. तुम्ही सुद्धा लेकरा बाळांना घेऊन आलात, किती लांबचा कसा प्रवास केलात आणि एकंदरीत इथपर्यंत कसे पोहोचलात? आम्ही गाडीने आलो आहे, फर्स्ट टाईमच आलेलो आहे, पण बघून सगळं चांगलं मस्त वाटतं आहे आम्हाला पण इथं येऊन. आपण पाहिलं, हे दोन्ही कुटुंब आहेत, एक औरंगाबादचं आहे, दुसरं पुण्याचं आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी राहत असले तरी अष्टविनायकापैकी महडच्या वरद विनायकाची ओढ आणि त्याच्या दर्शनाची आस म्हणूनच एक भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात पाहायला मिळतात. वरद विनायकाच्या दर्शनाला अगदी आबालवृद्धांसह लहान आणि युवकांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. आजही वरद विनायकाच्या चरणी काही तरुणांचा ग्रुप आला आहे आणि तो आता मंदिरात लोकशाहीसोबतच आहे. आपण त्यांच्यासोबत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. कुठून आलात तुम्ही आणि वरद विनायकाचं आकर्षण काय देवाजवळ मागितलं? आम्ही डोंबिवलीवरनं आलेलो आहे. आम्ही जसं नेहमीप्रमाणे दर मंगळवारी वरद विनायकाकडे येतो. प्रत्येक संकष्टीला आणि मंगळवारी देखील ह्या तरुणांचा ग्रुप वरद विनायकाच्या दर्शनाला येतो. वरद विनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला कोणतं समाधान लाभतो? काय मंदिरातलं काय तुम्हाला जास्त आवडतं? श्रावण महिन्यातला माझा दुसरा दर्शन आहे. पहिल्यांदा मी आलो परिवारासोबत आणि आता मित्रांसोबत आलेलो आहे, तर त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. तू काय सांगशील, काय मागितलंस देवाकडे आणि तुला कसं वाटलं दर्शन घेतलं? दर्शन घेतल्यानंतर मला असं खूप मनाला शांती मिळाली आणि गणपती बाप्पाला एकच नम्र विनंती करतो, मी प्रार्थना करतो का जे आपल्या कोरोना संकट आलं होतं पूर्ण महाराष्ट्रावर, पूर्ण भारतावर, ते याच्या पुढे येऊ नको देऊ, एवढी विनंती करेल मी. गणपती बाप्पा! ही महाराष्ट्रातली तरुण पोरं म्हणजेच देशाची आजची आणि उद्याची पिढी हे देखील वरद विनायकाच्या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन एकच साकडं घालत आहेत की ज्या कोरोनातून तू मुक्ती देऊन आम्हाला सर्वांना संकटातून वाचवलंस, अशाच पद्धतीने सर्वार्थाने या जगाचं आणि सृष्टीचं देखील रक्षण कर. येथील मंदिर व्यवस्थापन देखील भक्तांची काळजी घेत असतं. भक्त निवास मोफत सवलतीत तर महाप्रसाद देखील मोफत दिला जातो. आपल्या गणपती देवस्थानमध्ये भक्तांकरता लाईन व्यवस्था आहे. 1000-1500 लोक लाईनीमध्ये आपले दर्शन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे यात्रेकरू जर संध्याकाळी आले त्यांना राहण्यासाठी भक्तनिवास आहे, धर्मशाळा आहे आणि इथे टॉयलेट बाथरूमची पण सोय उत्तम प्रकारे ठेवतो आम्ही.
मंदिरात जाताना सभोवतालची बाजारपेठ तुम्हाला आकर्षित करते, कारण इथल्या वस्तू दुर्मिळ असल्यामुळे त्या अन्य ठिकाणी मिळत नाहीत. हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे असंख्य भाविक जनसमुदाय या ठिकाणी येत असतो. खास करून संकष्टी चतुर्थी असेल, अंगारकी चतुर्थी असेल आणि माघी गणेश उत्सव, त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी जी आपली भाद्रपद महिन्यामध्ये येते, या दिवसांमध्ये इथे असंख्य भाविक येत असतात. आपली मनोकामना आपल्या गणरायाचरणी मांडत असतात आणि त्यांच्या असंख्य इच्छा गणराय पूर्ण करीत असतो. त्याचप्रमाणे इथे मार्केटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं वसलेलं आहे. त्याचप्रमाणे महड गावातील नागरिकांसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, सर्वात मोठी बाब आहे आणि फायद्याची बाब आहे की त्यांचा मूळ व्यवसाय हा या ठिकाणी व्यवसाय पेढे विक्रेते असतील किंवा पापड विक्रेते असतील किंवा दुर्वा फुले आणून त्याचं हार बनवणे आणि ते हार या ठिकाणी बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ते भाविकांना ती सेवा उपलब्ध करून देणं हे त्यांचं भाग्य थोर.